स्वातंत्र्यानंतरही बहुजन समाज परावलंबी आहे. कारण स्वातंत्र्याचा सूर्य फक्त आमच्याच झोपडीत उगवला. कारण इतिहासातील स्वावलंबन निर्माण करण्याची ताकद ही फक्त आणि फक्त आमच्यातच आहे आणि म्हणूनच उभा आहे. कारण डोक्यामध्ये बुद्ध बसव फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे. मोडेल पण वाकणार नाही. हीच खरी माझ्या समोर बसलेल्या जय भीमवाल्यांची जात आहे. जय भीमवाल्यांची जात आहे. मित्रो, एकदा काय झालं, अकबराचा एक दरबार भरलेला होता आणि त्या दरबारामध्ये अकबराने आपल्या प्रत्येक सरदाराला बोलवलं आणि एक एक शेळी भेट दिली. त्याच्यामध्ये बिरबलही होता. आणि शेळी दिल्यानंतर त्याने सांगितलं की बाबा रे, या शेळीला तुम्ही घेऊन जावं, या शेळीला 3 महिने पालन पोषण करावं आणि 3 महिन्यानंतर मात्र या शेळीला दरबारात आणून पोच करावं. पण अट एकच आहे की या शेळीचं वजन आज जितकं आहे तितकंच 3 महिन्यानंतर असलं पाहिजे. एक एक सरदार प्रत्येक शेळी घेऊन गेले. बिरबलही घेऊन गेला. बघता बघता 1 महिने 2 महिने निघून गेले. 3रा महिना आला. दरबार पुन्हा एकदा भरला आणि दरबार भरल्यानंतर प्रत्येक सरदाराच्या शेळीचं वजन करण्यात आलं. त्यावेळी काही सरदारांच्या शेळीचं वजन फारच वाढलेलं होतं, तर काही सरदारांच्या शेळीचं वजन हे फारच कमी झालेलं होतं. तर 2-3 सरदारांच्या शेळ्या सर मेलेल्याच होत्या. पण बिरबलाच्या शेळीचं वजन मात्र आहे तेवढंच होतं. त्यावेळी अकबरानं बिरबलाला विचारलं, बिरबला, तू असा काय पराक्रम केलास की ज्याच्यामुळे 3 महिन्यामध्ये तुझ्या शेळीचं वजन हे सेमच राहिलं? त्यावेळी बिरबलानं दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. तो बिरबल म्हणाला, महाराज, मी काय केलं, मी दिवसभर शेळीला रानावनात चरायला सोडायचो, तिला पाणी पाजवायचो, ती खाऊन पिऊन आनंदी राहायची आणि रात्री मात्र मी तिला नेऊन बंद असणाऱ्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर नेऊन बांधायचो, जेणेकरून दिवसभर खाल्लेलं तिला पचूच नाही आणि त्याच्यामुळे या शेळीचं वजन सेमच राहिलं. मित्रहो, यातील विनोदाचा भाग जर सोडला तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये बहुजन समाजाची नेमकी अवस्था या शेळीसारखी झालेली तुम्हा आम्हाला पाहायला मिळते. याचं कारण असं, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये अस्पृश्यता निर्मूलन असेल, सामाजिक सुधारणा असेल, बहुजन संघ असेल, हरिजन संघ असेल, असे विविध संघ स्थापन करण्यात आले आणि तो उद्धार करण्याचा प्रयत्न केला गेला. पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा आरक्षण देऊन सुद्धा आमच्या समाजाचा उद्धार झालेला नाही आणि ही मनोवादी व्यवस्था या देशामध्ये कुठंतरी आहे आणि ती मोडीत काढण्यासाठी पुन्हा एकदा या गोष्टीला छेद देण्याचं महत्त्वाचं कारण काय असेल तर ते आहे आणि संविधान लिहिणारा माणूस आहे आमचा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्याच जयंतीसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. नमस्कार ज्ञाते वक्ते रसिक श्रोतेहो, आपणासमोर विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास. मुळातच मी दीपकजींनी मला कॉल केल्यानंतर सांगितलं, दीपकजी, बाबासाहेबांच्यावर बोलणं इतकं सोपं नाही कारण मी तितका मोठा नाही. कारण बाबासाहेबांच्यावर बोलायचं झालं तर 10 दिवस 10 तास कमी पडतील. पण तुम्ही जीवन प्रवास सांगायला